नमस्कार, स्वादिष्ट किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. आज आपण स्वादिष्ट किचनमध्ये कांद्याची कुरकुरीत अशी भजी करणार आहे. तर चला तर आपण रेसिपीकडे वळूया. 4 कांदे, 1 वाटी बेसन पीठ, 2 चमचे तांदळाचं पीठ, ओवा, हिंग, मीठ, हळद आणि तिखट. खूप कमी साहित्यामध्ये आपले कांद्याची भजी तयार होणार आहे. सुरुवातीला आपण एक कांदा कापून घेऊ. अशा स्लाइस पडतात, त्या अशा पण नंतर मोकळ्या करून घ्यायच्या. सगळा उभा उभा चिरून घेतलेला एका भांड्यात काढून घेऊ. तिला त्यावर आपण मीठ टाकून हाताने असं चोळून घ्यायचा, म्हणजे त्याला पाणी पण सुटेल आणि आपल्या पाकळ्या पण मोकळ्या होतील. त्यात बेसन पीठ टाकून घेऊ. दोन चमचे तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठाने कुरकुरीत होतील आपली भजी. ओवा अशा हातावर घेऊन चोळून घेऊ. याचा स्वाद खूप छान लागतो. हळद, हिंग आणि हे लाल तिखट. लाल तिखट आपल्या आवडीप्रमाणे टाकायचं. मिरचीचा ठेचा टाकला तरी चालेल. आता हे सगळं एकसारखं कालवून घेऊ. आपल्याला वरून पाणी टाकायचं नाही, त्यामुळे हे असं चोळून चोळून त्या पिठाला पाणी सुटतं. 2 मिनटं सगळं पीठ असं छान कालवून घेतलेलं आहे. त्यात आता आपण चिमूटभर सोडा टाकायचा, अगदी चिमूटभर. जास्त सोडा झाला की जास्त तेलकट होतात. त्यात आता आपण 1 चमचा गरम तेल टाकणार आहे. छान आता हे एकसारखं कालवून घेऊ. यात आपण पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. कांद्याला जेवढं पाणी सुटलं त्यावरच आपण हे पीठ भिजवलेलं आहे. मीडियम गॅसवरती छान असे कुरकुरीत तळले जातात, त्यामुळे गॅस मोठाही करायचा नाही. मीडियम गॅसवरती छान तळून घ्यायचे, आतपर्यंत तळले जातात. बघा किती छान आहे. चला तर आता आपली कांद्याची भजी तयार आहे. कुरकुरीत कांद्याची भजी तयार आहेत आणि चहा सुद्धा तयार आहे. तर आपण आता भजी चहा बरोबर एन्जॉय करूया.